हॅलो एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर मी घरातले सगळे कामं आवरले होते, जेवण वगैरे पटकन आवरून घेतलं होतं, भांडे वगैरे घासले होते आणि पटकन रेडी झाले. पण तेवढ्यात मम्मीचा कॉल आला आणि मम्मीसोबत बोलता बोलता खूप उशीर झाला होता. तिला म्हणत होते बाई मी नंतर कॉल करते, पण ती काय ऐकत नव्हती. किती दिवसाचं बोलत होती काय माहिती. त्याच्यानंतर फायनली कॉल ठेवला आणि आम्ही जायला निघालो तर मध्येच हा आडवा आला. बापरे, याला रस्त्यात यायची काय गरज होती बरं. एवढासा आहे आणि रस्त्यातून चाललाय, त्याला काही झालं बिलं तर म्हटलं चला जाऊ दे, त्याला काही हो आपण जाऊया. मी त्याला बाय केला आणि लगेच पुढे जायला निघाले. कारण आम्ही जिथे राहतोय ना तिथे ना एक कार्यक्रम होता, खेळ पैठणीचा समथिंग. म्हटलं चला मला ते बघायचं आहे, कारण तो आवाज मला अट्रॅक्ट करत होता, मला त्याच्याकडे बोलवत होता आणि मला ते बघायचं होतं. म्हणून मी गेले होते ते बघायला, का आहे तो खेळ पैठणीचा वगैरे बघायला जायचं होतं. आणि कोणीतरी निलेशजी पापत आहे समथिंग कोणी, त्यांचं अँकरिंग होतं आणि खरंच खूप छान बोलत होते ते, मस्त अँकरिंग करत होते. खरं तर त्यांचा आवाज आहे ना एकदम भारी वाटत होता मला, कारण असं अँकरिंग पाहिजे. आणि खरं सांगू का, बाया पण आहे ना अशा बाहेर पडल्या ना की छान वाटतं, त्यांचं काहीतरी एन्जॉय करतात. आणि कसं आहे ना, आता निवडणूक आली ना त्यामुळे असे पराक्रम करणारच लोक, काही ना काहीतरी कार्यक्रम ठेवणारच. चला तो त्यांचा प्रश्न आहे, आपण फक्त बघायला गेलो होतो. मग मी छान आहे ना गाडीवरच बसून छान बघत होते काय कसं आहे. आणि बाया पण छान एकदम मस्त पार्टिसिपेट वगैरे केलं होतं आणि छान खेळत वगैरे होत्या, भारी करत होत्या सगळ्या. मी ते बघून एकदम भारी, मला खूप हसायला वगैरे येत होतं आणि छान होता कार्यक्रम जवळपास. त्याच्यानंतर मला भूक लागली होती, म्हटलं चला आता आपण घरी जाऊया, पण माझे आहोच गायब होते. म्हटलं चला आता झोपायचं आहे घरी जाऊन आणि जेवण पण करायचं आहे. आहोंना शोधलं आणि लगेच घरी जायला निघालो. बाय.